इंग्लिश अविनाश अगली मैच के लिए तैयार रहिए। घर की टीम के साथ, सासुरवाड़ी की टीम के साथ खेलना होगा। क्या आप देखिए यहाँ पर ऑस्ट्रेलियन कंगारू। तो चले चलेंगे मैच की तरफ, उससे पहले चलते हैं थोड़ा डीजे की तरफ। मैच ऑन हो रहा है ना, रुके थोड़ा सा। नहीं, यहाँ पर देखिए दोनों बैटर भी पहुंच चुके हैं। चलेंगे सीधा मैच की तरफ। सेकेंड राउंड का मैच है, 4 ओवर का मुकाबला रहेगा यहाँ पर। अमजद भाई भी देखिए मैच का एकदम आनंद ले रहे हैं, कमेंट्री का भी मजा लेते हुए। ये सही बोले। तो चलिए चलेंगे मैच की तरफ। पहला गेंद और पहला गेंद के ऊपर देखिए व्हाट अ ड्राइव, यहाँ से फील्डर से यहाँ पर गेंद को कंट्रोल देखा यहाँ से। आखिरी समय में शायद लग रहा है यहाँ से गेंद को रोकें, लेकिन अंपायर शायद वो भी सहमत हैं। तो चलिए चलेंगे मैच की तरफ फिर से एक बार, क्योंकि जब अंपायर की तरफ हमारी नजरें निगाहें ज़्यादातर रहता है और मजा आता हुआ निश्चित रूप से। यहाँ पर लंबा समय देखिए 5 साल में एक देखिए बात करेंगे पर 5 नटराज ट्रॉफी देखिए यहाँ से आता हुआ। हर टीम देखिए बात करेंगे, हर मंडल को यहाँ पर से एक साल है। और इस बार देखिए खींच कर मारा है, लॉन्ग ऑफ नहीं, यहाँ पर लॉन्ग ऑफ के ऊपर से 6 रन। शंभू ग्रुप स्पर्धेचा आनंद घेत असताना आमचे स्वप्नील भाई, हमकेश भाई, शंभू ग्रुपने आज मात्र कमाल केलं मित्रांनो, की षटकार हॅट्रिक असेल किंवा दमदार योगदान दिलं। शंभू ग्रुप आपलं सहर्ष स्वागत। नहीं, निश्चित रूप से शंभू ग्रुप ने साबित किया भाई, खुद को समंदर के जैसे पहचान है शंभू ग्रुप का। ऊपर से है शांत लेकिन अंदर से तूफान है। और अब उनका मैच भी देखिए, अगला मैच नावा टीम यहाँ पर खेलेगा इसके बाद। लेकिन अनिकेत कोहली देखिए बात करेंगे, आज क्या बल्लेबाजी बंदा करता हुआ भाई। कहते ना जिंदगी में अगर महान खिलाड़ी बनना है ना, देर रात तक है चैटिंग करने से बेहतर शॉट सिलेक्शन पर फोकस कीजिए। और कमाल का शॉट सिलेक्शन, 12 रन। और एक बार देखिए इनसाइड आउट, और एक देखिए यहां से चौके के लिए खेल जाता हुआ। 4 रन देखिए यहां से आता हुआ। चौके के साथ साथ टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा यहां से 16 रन देखिए यहां से। एक क्या बढ़िया शुरुआत है यहाँ से। जितना भी तारीफ किया जाए शायद उतना ही कम यहाँ पर से। खास करके अनिकेत कोहली देखिए, पिछला मैच अर्धशतक बहुत बड़ा इनिंग था। 21 गेंद में देखिए 64 रनों का इनिंग्स है। लेकिन फिर से एक बार देखिए यहाँ से 16 पर बल्लेबाजी करते हुए। और इस बार भी देखिए स्क्वायर कट खेलना चाहते थे यहाँ पर। अच्छा लगे, एकदम से लेन भरी गेंद थी लेकिन ऑफ स्टंप के थोड़ा बाहर रखा। ये अच्छा सोच है, जितना बल्लेबाज से दूर रखा जाए। इनफॉर्म बल्लेबाज टच में एकदम से, और शायद आप उनसे बच सकते हो। रोहन पाटिल लेके थोड़ा सा यहाँ पर मजबूर हुए अपने आप को दूर रखने पर। गेंद नहीं, ये अच्छा सोच है जब सामने बल्लेबाज आपके लिए वार के लिए तैयार रहता है। और ज्यादा समय शांत नहीं रख सकते यहाँ पर से। आखिरी गेंद के ऊपर देखिए आता हुआ 4 रन, और पहला ओवर का खेल कंप्लीट है। टीम का स्कोर बना यहां से 20 रन। दादा देखिए इनके पास सब सॉन्ग रहता है। रॉकस्टार का लीजिए, रोशन का लीजिए, ये गाना सॉन्ग निश्चित रूप से कासरगोड अभी भी 15 दिन पहले ठाणे में निश्चित रूप से। और यहाँ बात करेंगे बहुत बढ़िया देखिए मोकुलियर टीम की बात करेंगे तो यहाँ से शुरुआत अच्छा हो चुका है। आज अनिकेत कोहली देखिए कुछ भी मान लीजिए, और इसके साथ भूषण की बल्लेबाजी और एक अर्धशतक है। अंकित शिवकर देखिए बात करेंगे, क्या रन बना रहे हैं भाई यहाँ से। 20 रन देखिए पहला ओवर से। अब गेंदबाजी में आते हुए यहाँ से अलंकार माथरे देखिए बात करेंगे यहाँ से।
एक अच्छे हुनर खिलाड़ी हैं भाई यहां से। बहुत बढ़िया। देखिए लेदर क्रिकेट का एक्सपीरियंस है अलंकार मात्री की बात करेंगे तो निश्चित रूप से बहुत बढ़िया। एक स्कोरर पे देखिए प्रणय जी हम देखते हैं, मनोज है कमेटेड वहां से, आवाज है और ड्राइव हल्के हाथों से किया है प्रश्न। एक रन आता हुआ यहाँ से, एक रनों से देखिए टीम का स्कोर जाकर पहुंचा यहाँ से 21। देखिए 21 रन एक अच्छा शुरुआत है। हाँ विकेट देखिए बात करेंगे, 2 विकेट बनाए गए हैं जिसका बेनिफिट फायदा बल्लेबाज को मिला, लेकिन बहुत कुछ सीखने वाली बात है मैं कहूँगा। अक्सर टूर्नामेंट में देखिए बात करेंगे सुदर्शन जी 7 दिन 8 दिन 9 दिन टूर्नामेंट खेला जाता है लेकिन एक ही विकेट में खेला जाता है। लेकिन यहाँ मैं तारीफ करना चाहूँगा यहाँ पर नटराज क्रीड़ा मंडल का, उन्होंने 2 विकेट बनाया और जिसका फायदा बैटर को मिल रहा है। क्योंकि देखिए तीसरा चौथा दिन 5वां दिन जैसा आता है ना, थोड़ा विकेट में खराबी आ जाती है, रॉब बन जाता है, जो टेस्ट मैचेस में देखते हैं बल्लेबाज के लिए आसान नहीं रहता है। लेकिन उसके लिए देखिए जो सेकेंड विकेट का इस्तेमाल किया गया, 3 दिन या 4 दिन के बाद दूसरा विकेट में खिलाया गया और जिसका फायदा देखिए इस टूर्नामेंट में बना। यहाँ पर शैलेश दादा तारीफ करना चाहूँगा, पूरे रुचिर दादा आपके पूरा मैनेजमेंट का, खास करके जो आपने 2 विकेट बनाया और जिसका फायदा आज बल्लेबाज को मिल रहा है। पूरी देखिए नटराज क्रीड़ा मंडल से नवा देखिए यहाँ से मैनेजमेंट की तारीफ सराहना करना चाहूँगा। ओ ये चलिए खींचकर मारा यहाँ से, बड़ा हिट है, AK-47 के लिए खुलता है जो उसे खटखटाने की ताकत रखते हैं। और ये देखिए ताकत नहीं, दरवाजा को तहस नहस कर रहे हैं यहाँ पर। और उसके बाद देखिए यहाँ पर सिंगल आता हुआ, अच्छा सोचे हाइयों में ट्रैफिक है तो गली के रास्ते से निकल जाइए। हर गेंद के ऊपर देखिए चौका छक्का लगाना इतना आसान नहीं रहता है। बहुत बढ़िया, कहते ना जो मंजिल को पाने का चाहत रखता है उस समंदर के पत्थर से अपना रास्ता बना लेता है और वो रास्ता देखिए यहाँ पर बनाते हुए अनिकेत कोहली खास करके खुद का व्यक्तिगत स्कोर है 27 और टीम का स्कोर बात करेंगे 28। फिर से एक बार क्या बड़ा टोटल की तरफ है और सागर कोहली देखिए यहां से बात करेंगे। सागर अब उनकी भी कोशिश जारी है और अलंकार मात्रे देखिए बल्लेबाजी में भी बड़ा कमाल की बैटिंग करते हैं। मैंडेटरी पावर प्ले में दोनों टीम का कोशिश जारी है, पर वक्त बताएगा सुदर्शन जी कौन किस पे भारी है। अगला मैच देखिए तैयार रही यहां से मुहाकुल्ला टीम देखिए बात करेंगे, टीम अनिकेत कोहली और जिनकी पहचान देखिए बात करेंगे किंजल ट्रॉफी के मैदान के ऊपर उस समय के घोड़े टीम जैसे टीम को चारों खाना चित करने के साथ है। उसके बाद ये टीम ने ना अनिकेत ने पीछे मुड़कर देखा, चर्चा में रहे, लेकिन थोड़ा सीजन का शुरुआत में बड़ा संघर्ष करना पड़ा। लेकिन उसके बाद देखिए टीम का स्कोर यहां पर पहुंचा है, 2 ओवर का खेल कंप्लीट है, 28 रन है। लेकिन अगर 14 के औसत से जाता है प्रति ओवर की बात करेंगे तो यहाँ पर 50 प्लस 56 तक पहुंच जाएंगे। लेकिन आने वाला देखते हैं 12 गेंद निर्भर करेगा। चलिए फील्ड खुला रखिए, समय कम लीजिए, डीजे चलिए टोटल की बात करेंगे। टोटल 28 रन अलंकार मात्रे देखिए एक अच्छा ओवर निकला उनकी तरफ से, हम कहेंगे भला देखिए एक छक्का लगा लेकिन ओवर को लंबा नहीं बनाने दिए सुदर्शन जी। आप गेंदबाजी में अमित आते हुए, लेकिन इससे अनिकेत कोहली कहते ना असूल पे आ जाए तो टकराना जरूरी है और जिंदा है तो जिंदा नजराना भी जरूरी है। पर बात करेंगे तो शंभू ग्रुप हमकेश योगदान दिया अभी तक, उनका तहे दिल से स्वागत करेंगे। मैड्रिड क्लब के ओनर स्वप्नेश को आप देख सकते हैं, मयूर भाई को देख सकते हैं, साथ ही साथ हमारे शिवाजी नगर के रुपेश भाई ठाकुर को देख सकते हैं और शशिकांत दमदार आगन और खास करके हमारे सुशांत भाई बांद्रे शंभो
शंभू ग्रुप के अध्यक्ष आपण खऱ्या अर्थानं पाहिलात खऱ्या अर्थानं पाहिलात त्यांचं सहर्ष स्वागत. चलिए बात करेंगे रॉकस्टार देखिए जिनकी आवाज यहाँ पर पूरी इस टूर्नामेंट में देखिए यहाँ से घर के जैसे उनके फैमिली मेंबर के जैसे इस टूर्नामेंट में हमेशा नावा कहा जाए तो ओ खींचकर मारा है, ऊंचाई तो ली है, क्या लंबाई लेकर जाएगी. आप भाई लंबाई भी लेता हुआ यहाँ पर दूरिया भी लेता हुआ आता हुआ 6 रन और अनिकेत कोहली देखिए बल्ले से चल रही है गोली. मैच का बिल्कुल ही नहीं बदला, लेकिन स्लोअर गेंद था यहां से. लेकिन गेंदबाज अमित देखिए हिम्मत मत हारिए भाई. एक छोटा सा कलाकार भी हीरो बनने में समय नहीं लगता है. केवल जोनी लेवर क्या चेक करना चाहते हैं अंपायर यहां से. और तीसरी अंपायर थ्रो एक्शन के लिए यहाँ पर तीसरे अंपायर क्या मैदान पर जाएंगे या स्क्रीन पर रहेंगे, जानकारी दीजिए. अंपायर थोड़ा रुकिए. और तीसरे अंपायर देखिए रुचि दादा देखिए यहाँ पर जा रहे हैं. चलिए थोड़ा भाग कर जाइए, किसी को भी कम मत मानिए भाई. जॉनी लबर ने देखिए केवल 7 क्लास पढ़ाई किया था, कॉमेडी किंग निश्चित रूप से बॉलीवुड की दुनिया में, लेकिन 350 से ज़्यादा पिक्चर में काम किए थे, 13 बार फिल्मी अवार्ड जीते थे. तो रुचिर दादा देखिए इस वक्त तीसरे अंपायर के रूप में. ओह ये देखिए भाई यहाँ से वाइट किया जापा, लेकिन एक गेंद से बचकर रहना होगा भाई. कितना पीठ दिखाओगे तो मौत पाओगे, सामना करोगे तो जीत पाओगे. सामने से आपको संघर्ष करना होगा. और स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए 35 है. हिंदुस्तान के चीते पाकिस्तान के खिलाफ लड़कर जीते, तो आपको लड़ना होगा भाई, संघर्ष करना होगा. और अफगानिस्तान टीम ने देखिए वाइट कैच हाहाकार मचा दिए. अगर कल ऑस्ट्रेलिया टीम को हराई तो चैंपियंस ट्रॉफी में जाएगी टॉप 4 में, और ऑस्ट्रेलिया टीम देखिए बाहर हो जाएगी. इससे पहले भी अफगानिस्तान टीम ने यह कारनामा लिखा है, क्योंकि ऑस्ट्रेलिया को हराने के साथ साथ हिंदुस्तान के हाथों से शिकार हुआ था. ऑस्ट्रेलिया टीम बाहर हुआ था T20 वर्ल्ड कप में. तो फिर से एक बार अफगानिस्तान टीम ने बता दिया भाई कि सांप में जहर हो या ना हो, लेकिन जहरीला दिखना चाहिए. सांप बड़ा हो या छोटा, लेकिन डसने का अंदाज वही रहता है. ओ ये चले गेंदबाज अनिकेत कोहली, ये बड़ा विकेट. यही तो बात बताया भाई यहां से कि सांप में जहर हो या ना हो, लेकिन जहरीला दिखना चाहिए. यहां पर भलाई 2 गेंद वाइट गिरा, उसके साथ एक अनिकेत कोहली को चलता किया. मधुरी ने देखा मुझे रास्ते में, कहा चल शादी कर लेते हैं सस्ते में. मैंने कहा अब्बा बनो बना, अभी मैं छोटा बच्चा हूँ, 16 साल का नन्ना बच्चा हूँ. चाहे मुझे दे दे कोई रुपए का हार, चाहे कोई दे दे मुझे सोने का हार. और इस सोने की सिक्का देखे उसे विकेट, गोल्डन विकेट निकाले. कहा कि खास करके अनिकेत कोहली देखिए बात करेंगे. 11 पर देखिए 33 पर बल्लेबाजी उनका इनिंग कंप्लीट हुआ है, लेकिन अमित देखिए बात करेंगे आग उगलते हुए. फिर शेख पर लेग पेपर का अपील उत्साहित थे, लेकिन विश्वास की कमी थी. चेक करना चाहते हैं कहाँ, क्या चीज चेक करना चाहते हैं? नहीं, लेग पेपर के लिए तो नहीं रहेगा शायद है. चलिए यहाँ पर दबाव देखिए, दबाव डालने की कोशिश यहाँ पर. लेकिन देखिए अल्ट्रा एज आया नहीं, जैसे टेनिस क्रिकेट में अल्ट्रा एज आएगा ना, ये भी सुविधा आपको दिया जाएगा. यहाँ पर देखिए रन लेग पाइश है, 1 रन आता हुआ यहाँ से. बहुत बढ़िया देखिए कमाल की गेंदबाजी. यहाँ पर पहला गेंद के पर छक्का लगा
लेकिन उसके बाद देखिए होश में आते हुए, इसलिए तो कहा जाता है जैसे पानी पर तस्वीर बन नहीं सकता, सिर पे ख्वाब देखने से तकदीर बन नहीं सकता है। उल्केश कोहली देखिए और उनके साथ सागर कोहली यहाँ पर कमाल की गेंदबाजी थी यहाँ से। और अगला मैच देखिए टॉस के लिए तैयार है यहाँ से। चलिए चरी मरी देखिए बात करेंगे कोपर पेन टीम है, और उसके साथ साथ देखिए बात करेंगे यहाँ पर नटराज क्रीड़ा मंडल से देखिए बात करेंगे नाव टीम है, घर का टीम है क्या बिग फाइट मैच देखिए अगला मुकाबला। ओ आगे निकल कर देखिए स्टेप आउट करके खेलना चाहते थे यहाँ पर, खुद गेंदबाजी इस बार ओ कैच लिया भाई, क्या बढ़िया कट एंड बॉल देखिए यहाँ से। मैच का रूप बदला है तीसरा ओवर में, 37 पर लगता हुआ दूसरा विकेट। के लिए अगला मैच के लिए दोनों कप्तान आजा, और मैच भी रहेगा भाई बंगड़ा पाले, बड़ा धमाका रहेगा। जो भुसेन का एक तरफ से बल्लेबाजी, दूसरी तरफ से बात करेंगे जो पिछले मैच में धुआंधार बल्लेबाजी रुपेश मात्रे, और चुनौती बहुत बड़ा रहेगा कि इतना अभी तो असली मंजिल पाना बाकी है, अभी तो तोली है मुट्ठी भर जमीन है, अभी तो तोड़ना पूरा आसमान बाकी है। लेकिन उससे पहले देखते हैं ये मुकाबला क्या कुछ बयां कर रहे हैं यहाँ से। मोरावे टीम देखिए बात करेंगे यहाँ पर लांगेश्वर मोरावे टीम, ये चले भाई गेम में वापस, और क्या कमाल का ओवर देखिए अमित यहाँ पर दिलाते हुए यहाँ से टीम को, क्या आसमान से लाकर चांद तेरे हाथों में थमा दूं, और बैक टू बैक दूसरा विकेट दिलाने के साथ साथ फिर से टीम को वहां पर वापसी दिलाई है। 37 पर लगता हुआ तीसरा विकेट। क्या बात है प्रवीण है, तैयार रहिए शंभू ग्रुप। अगला मैच देखिए यहाँ से बड़ा फाइट रहेगा अगला, लेकिन एक ओवर के बाद टॉस के लिए आना होगा। पेन विभाग से देखिए एक टीम हम देख सकते हैं ऊपर टीम है, और जहां उनका सामना होगा यहाँ पर घर की टीम है, और भूषण का इनिंग्स और रुपेश का इनिंग देखिए पिछला मैच में बहुत कुछ बयां कर रहे हैं, लेकिन जॉन्टी की खामोशी थी बल्लेबाजी पिछला मैच में। लेकिन इस मैच देखते हैं बड़ी मैच में दोनों टीम एक बढ़िया मुकाबला रहेगा। लेकिन उससे पहले देखिए यहाँ पर है ओ गेम में वापस लौट रहे हैं भाई यहाँ से जिस मोरावे टीम देखिए बात करेंगे यहाँ पर लांगेश्वर मोरावे टीम देखिए थोड़ा सा तैस नहीं हुआ था पहला 2 ओवर में, लेकिन तीसरा ओवर में अमित ने देखिए क्या कीमत चुकाया भाई टीम के लिए। लेकिन अब वो कीमत देखिए अंकित से होकर देखिए भाई इनका हरदीप से देखिए इनिंग्स है, कौन भूलेगा भाई, क्योंकि अनिकेत के बाद अंकित ने लगाया था, उसके बाद भूषण 3 अर्धशतक है। ओ कट मारा यहां से देखिए जगह से खड़े खड़े, थोड़ा गौतम गंभीर का झलक था। बहुत बढ़िया लेफ्ट हैंड बैटर जब स्क्वायर कट खेलते हैं या कवर ड्राइव खेलते हैं खूब मजा आता है। टोटल की बात करेंगे देखिए जो प्रोजेक्ट स्कोर हम देख रहे थे 56 दिखा रहा था, अब 46 दिखा रहा है, यानी कितना देखिए रन रेट का गति गिरा यहाँ से। इसका कारण है अमित की देखिए गेंदबाजी और अंकित का एक अच्छा स्टार्ट है आखिरी अंतिम ओवर में। लेकिन अभी भी देखिए बात करेंगे यहाँ से ओमकार कोहली क्या चलाएंगे वापस बंदूक की गोली। 38 पर 3 कहते ना पानी पर तस्वीर बन नहीं सकता, सिर्फ ख्वाब देखने से तकदीर बन नहीं सकता। ओ ये चलिए मानो के जैसे
पैर में लगाम लगा दिया गया है। रन बनाना बड़ा कठिन हो रहा है यहाँ पर। पीटीसी लाइव भी देखिए बड़ा अच्छा काम को अपना अंजाम देते हुए यहाँ से। बहुत बड़ी वेबसाइट है क्योंकि जब पूरी तरह से यूट्यूब लाइव हमें दिख नहीं रहा था, छोटी छोटी क्लिप इन्होंने बनाया शुरू किए थे और पूरी टीम देखिए उनकी मेहनत लेती हुई। संदीप दादा वास कर लीजिए, केतन दादा, किरण दादा और उसके साथ साथ कैमरामैन बहुत बढ़िया। देखिए यहाँ पर खींचकर मारा है फील्डर से यहाँ पर, ओ भंगड़ा पाले यहाँ पर जंप उड़ी लगाए थे यहाँ से, लेकिन नियंत्रण में नहीं थे। 4 रन। किंग है शैलेश दादा, कितना रुतबा ऐसा बनाओ कि समंदर जैसे बनाओ। अगर शेर भी पानी पीना सर झुका कर पीना चाहिए, और वो शैलेश दादा देखिए बात करेंगे समंदर की जैसे इनकी रुतबा है। और पूरी देखिए यहाँ से नटराज ग्रुप देखिए यहाँ पर डीजे के लिए 500, कमेंट्री के लिए 500, क्या बात है। और पैसे में भी देखिए बारिश कर दिए, समंदर बना दिए। और मैच देखिए पर नो बॉल, ओहो चिंगो चिंगो। अब तो कप्तान कहेंगे भाई यहाँ से कि अच्छी ओवर निकल रही थी, ये क्या कर दिए भाई। होता है कबर या खबर कभी कभी खोदते तो अपने ही है। बहुत बढ़िया यहां से चलिए बात करेंगे यहाँ पर अवाम कीनो प्रीड था निश्चित रूप से, लेकिन इसके साथ साथ देखिए बात करेंगे थोड़ी सी रनों में रुकावट है यहाँ से। डबल 4 देखिए बात करेंगे यहाँ से 44 रन बनाए यहाँ से और 3 विकेट गंवाए हैं। चलिए चलेंगे यहां पर मुकाबला की तरफ। और यहां से देखिए रन आता हुआ बाईश है, लेकिन फिर भी देखिए कमाल का ओवर रहा। अंकित की तारीफ करना चाहेंगे यहां पर और अमित की खास करके, क्योंकि पहला 2 ओवर में देखिए बात करेंगे टोटल देखिए कहां पहुंचा था भाई 28 रन, लेकिन आखिरी देखिए बात करेंगे 2 ओवर में क्या कमाल के एक्सलेंट ओवर है। और जहां पर तीसरा ओवर अमित ने देखिए केवल खर्च किया 8 रन, लेकिन उसके बाद देखिए बात करेंगे इस ओवर में रन खर्चा हुआ, एक चौका आया, लेकिन उसके बावजूद भी ओवर को लंबा नहीं बनाने दिए। यहां से 9 रन देखिए यहां से। और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए 46 पहुंचा है और जीत के लिए 47 की जरूरत है यहां से। चलिए अगला मैच टॉस के लिए आइए पर
तुम्ही जावई बापू आहात, ते तुमचे सासरे बुवा. कशी मॅच, कधी सामना झाला या अगोदर? नाही, नटराज नावा संघाचा खेळ पाहून आम्हीच क्रिकेट खेळलो. वैष्णव भोईर नावा एक्सप्रेस मी खूप मोठा चाहता आहे त्याचा, आणि आम्ही चांगलं देण्याचा प्रयत्न करू. आम्ही सुद्धा आमच्या गावासाठी खेळतोय, आमच्या गावाचं प्रतिनिधित्व करतोय. आम्ही सुद्धा आमचे चांगली गेम खेळू. या अगोदर पेन परिसरामध्ये भरपूर सामने तुम्ही खेळला असाल, आज ओलिनोड परिसरात आलात. कशी वाटली स्पर्धा? खरं तर जेव्हा माझे भाऊ आहेत बाबू, त्याही मला जे पॅम्पलेट पाठवली तेव्हा मी शॉक झालो की 1.5 लाखाचे आयोजन, तिथे फक्त 15,000 रुपये फी आणि 3 बाईक. खरंच एकदम उच्च दर्जाचा आयोजन आहे हा. क्या बात आहे, जाऊ बाबू, बेस्ट ऑफ लक. आर्यन, मगाशी थोडासा मायक्रोफोनवरती वंचित राहिला. टॉस जिंकला असता तर किती कुठला निर्णय घेतला असता? फलंदाजीच केली असती. आज खर्च्या मैदानावरती खेळताय, स्वतः जावी बापू आहेत, त्यांनी फिल्डिंगचा निर्णय घेतला. कसं पाहता या मॅचकडे? जास्तीत जास्त काढण्याचा प्रयत्न करू. आर्यन, अगदी कमी वयामध्ये नटराज क्रिकेटला पण नावामध्ये तुम्ही पाहायला मिळालं. जसा मनीष फलंदाजी करतो तशी तुझी बॅटिंग पाहायला मिळते. कुठला आदर्श डोळ्यासमोर घेऊन आज टीममध्ये तुम्ही आज? फक्त चला, नावेमधून फेवरेट क्रिकेटर तुझा? रोहन करत आहे, मनीष करत आहे, वैष्णव भोईर. क्या बात आहे, बेस्ट ऑफ लक. तर आर्यन आणि कॅप्टन होती या ठिकाणी अभि. तर टॉस जिंकलाय कोपर पेन संघानं, निर्णय घेतलाय फिल्डिंग करणं. याच्यानंतर होणारी मॅच सेकंड राऊंडची सेकंड मॅच, इम्पॉर्टंट मॅच. तर आमचे या ठिकाणी मोराबे गावचे दमदार नेतृत्व, सँकीबाई भोईर यांचंही सहर्ष स्वागत. सँकी विराजमान व्हावं. यस रोशन, एक शांत आणि संयमी व्यक्तिमत्व. धन्यवाद बाबू, धन्यवाद प्रवीण. तर जाऊया आपण मॅचकडे. 47चं टार्गेट चेस करायचं मोराबे टीमला सेकंड इनिंगमध्ये, आणि खरं बॅटिंगसाठी पहिली जोडी मैदानाच्या आतमध्ये आली. ज्याने मागच्या सामन्यामध्ये विध्वंसक अर्धशतकीय खेळ साकारले होते तो अंकित शिवकर, आणि त्याच्या बरोबरीने अलंकार म्हात्रे, आणि पहिल्या ओव्हरसाठी सुयश कोळी हा गोलंदाज बॉलिंग मार्कवर. त्याला उलवानोडचे 2 संघ असतील. यानंतर आणखीन एक उलवाडोडचा संघ आणि त्याच्या विरोधामध्ये खेळेल खरं तर पेन विभागातील कोपर नटराज नामा विपक्ष कोपर. तर रोशन, अंकित शिवकर साठी सलग 3 षटकारासाठी आई एकविरा मोराबे यांच्या वतीनं 2,000 रुपयाचं पारितोषिक. तर डावाला सुरुवात झाली आहे. सुयश सज्ज होतं, राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल चॉप करायचा होता, बॉल थर्ड मॅनला फील्ड झालाय. फ्लास्ट स्लिपला मात्र बॉल निघाला होता, बॉल फील्ड झाला. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, परफेक्ट यॉर्कर, आणि त्याला चॉप करत असताना इथे आपण पाहिला हा निर्धाव चेंडू. 47 धाबांचा पाठलाग लांगेश्वर 11 मोराबे टीमला करायचं. तर एका बाजूला फिल्डिंग करणारा मोहा कोळीवाडा. फुलटॉस दिशा दिली आहे, पॉइंट आणि कव्हरच्या मधून गॅप शोधलाय. बॉल चालला कव्हर पॉइंटला, सेकंडचा कॉल. आउटफील्डला थोडासा बॉल स्लो झाला आणि त्याचा फायदा मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीमला झाला. फटका चांगला होता गॅपमध्ये, आणि त्याच वेळेला आपण पाहिला खरं तर कव्हर्सला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 2 धावा या बॉलवरती मिळाल्या. 2 धावा घेऊन गेले हे दोन्ही खेळाडू. अकाउंट ओपन झालं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना मोराबे संघाचं. 47चं टार्गेट आहे, लक्षात असू द्या. अंकित, अलंकार, अमित साठी ही सुवर्ण संधी. सलग 3 षटकारासाठी 2,000 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा सेन्सेबल क्रिकेट कॉपी बुक स्टाईलने हलक्या हाताने बॉल ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्ह करत असताना अजून एक सिंगल ऍड होईल. या खेळाडूकडून भरपूर अपेक्षा आहेत खरं तर मोराबे टीमला, कारण ज्याने मागच्या सामन्यामध्ये अर्धशतकी खेळी साकारली, जो टी शर्ट त्याने परिधान केलाय, मला तो मॅच सामनावीर पुरस्कार त्याला मिळाला होता. आणि हा टी शर्ट परिधान करून खेळणारा खेळाडू त्याच वेळेला पण पाहिला अनिकेत कोळी, तो देखील शतकवीर पाहिला आजच्या रात्रीमधला. भूषण भोईर, त्यालाही आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये अर्धशतकीय खेळी साकारत असताना. अष्टपैलू कामगिरी करणारा कोपर संघाचा रुपेश मात्रे आपण पाहिला, ज्याने देखील 3 गडी बाद केले आणि जवळजवळ 38 धावा केल्या. यावेळेला फटका फसलाय, विकेट किपर डाऊन द बॉल. सागर घाई झाली होती परंतु कमबॅक झेल टिपलाय. कॉलिंग चांगलं होतं आणि बरोबर विकेट किपरने हा झेल कॅरी केला. आणि इथे आपण पाहता पहिला धक्का बसला बॅटिंग करताना मोराबे टीमला.
यश मिळालं. 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या. 47 धावांचा पाठलाग करताना अजूनही 44 बनवायच्या देणाऱ्या खरं तर 19 चेंडूमध्ये 44 समीकरण बाकी आहे. आणि बघा या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व संघांना मात्र सुवर्ण संधी आहे. या स्पर्धेमध्ये एक नाही तर 3 खेळाडूंचं स्वप्न पूर्ण होईल ज्यांना बाईक मिळेल. अमित शिवकर यांच्यासाठी 3 विकेटसाठी 500 रुपये पारितोषिक सिके बॉईज मोरावे. यावेळेला इनसाइड आउट कॉपी बुक स्टाईल फटका उंची घेत अंतर कापलं या ठिकाणी. बरोबर चाललं बॉल एक्सा कव्हरच्या दिशेने. सीमा पार 6 धावा षटकार. आणि या मॅच मध्ये जोगेंद्र कोळी या सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क मध्ये आला. ओव्हर द स्टंप्स पायात टाकला आणि उडवला बॉलला. लॉफ केलाय वाडी स्टोंगांना. बॉल निघालाय सीमारेषा बाहेर. 6 धावा. वन्स अगेन धमाका षटकार. मागच्या बॉलवरती शेवटच्या बॉलवरती सुयश अगेन्स्ट अंकितचा षटकार पाहिला आणि त्यानंतर राकेश पाटील त्याने देखील षटकाराने आपला अकाउंट ओपन केलंय. फुलटॉस आहे बॉल परंतु प्रॉपर त्या ठिकाणी या बॉलला कॅपिटलाइज करता आलेला नाहीये. फटका फसला. एलिव्हेशन कमी होता आणि लॉंग ऑनला अनिकेत कोळीच्या सेफ हँड मध्ये झेल गेला. खेळाडू झेलबाद झाला. राकेश पाटील बॅक टू द डगआउट. कोळीच्या षटकामध्ये 1 विकेट मिळाला. 15 वरती 3 खेळाडू बाद झाले. आता येणारे 16 बॉल विजयासाठी 32. प्रत्येक बॉल मागे तुम्हाला 200च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करावी लागेल. प्रत्येक बॉल मागे तुम्हाला डबल रन घ्यावी लागेल. अजित शिवकर नवीन खेळाडू 5व्या क्रमांकावर आलाय. अजित आणि एका बाजूला अंकितला अधिक काळ मैदानामध्ये थांबावं लागेल. अंकित शिवकर हा खेळाडू जर का जास्त वेळ विकेटवरती थांबला तर नक्कीच हा सामना सोपा होईल. जोगेंद्र कोळीला मात्र विकेट मिळाला. सलग 3 षटकार 2000. सँकी भोईर यांच्या वतीने पारितोषिक आलंय. यावेळेला अनऑर्थोडॉक्स टाईप फटका. खेळाचा प्रयत्न नॉन स्ट्रायकिंगला थ्रो होईल तद्भर मात्र सिंगल आली. बघा बॉलरचं कौतुक करायला लागेल कारण जेवढा खेळाडू शफा झाला आणि त्याला बरोबर फॉलो केलं जोगेंद्र कोळीने. कारण जर का हा बॉल स्टंपचा वेध घेण्यात टाकला असता तर कदाचित चौकार पाहायला मिळाला असता. कारण बॅकवर्ड क्षेत्राकडे आउटफील्ड फास्ट दिशा दिली असे गॅपमध्ये बॉल निघाला असता तर मात्र चौकार पाहायला मिळाला असता. परंतु तसं काही घडलेलं नाहीये. 1 रन या बॉलवरती मिळाले. त्याहीपेक्षा महत्वाची सिंगल घेत असताना मात्र स्ट्राईक अंकित शिवकरला मिळाली. 15 बॉल 31चा कॅल्क्युलेशन या मॅच मध्ये आहे. मध्यरात्र झाली. आजच्या रात्रीमधला करताना आणखीन 2 सामने पेंडिंग आहे. त्यामुळे प्लीज थोडी घाई करा. 15 मध्ये बनवायच्या तब्बल 31 धावा. 31
रिक्वायर्ड रिमेनिंग 15 बॉल. तर समीकरण यावेळेला वेगावरती स्वार झाले, परंतु वाईड यॉर्कर अगदी उजव्याच्या बाहेर टाकला. पंचांचा इशारा वाईड बॉल. अतिरिक्त रन्स मध्ये भर पडेल. आता 15-30 चं समीकरण या मॅच मध्ये आहे. डिफेन्सिव्ह गोलंदाजी बघा जोगेंद्र करतोय, बरोबर उजव्याच्या बाहेर बॉल टाकतो अंकितला, कारण त्यांना माहिती आहे अंकितच्या स्लॉट मध्ये बॉल टाकला तर मात्र त्याच्यावरती स्कोरिंग शॉट येऊ शकतोय. मग त्याच्या शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. याही वेळेला वाईड यॉर्कर वन्स अगेन. पंचांनी जमिनीला हात केले समांतर, कारण बॉल आहे पुन्हा पुढचा अवांतर. आणखीन एक वाईड. यस रिव्ह्यू घ्या त्याला फिल्डिंग टीम कडून. चॅलेंज केला पंचांच्या निर्णयाला, चेक केलं जाईल. DRS तिसऱ्या पंचाची मदत घेतली जाईल. चला तिसरे पंच आपण या प्लीज आमच्या वॉर रूम मध्ये. PTC च्या माध्यमातून हे टेलिकास्ट आजच्या घडल्या 2 ठिकाणी PTCचा टेलिकास्ट चालू आहे. बाळमामा चषक खासदार जे करावे नगरीमध्ये सुरू आहे त्याही स्पर्धेमध्ये PTCला आपण पाहत आहे. त्या स्पर्धेला टेलिकास्ट करत असताना आणि आज या स्पर्धेला नावा नगरीमध्ये PTCचा टेलिकास्ट आपण पाहत आहे. निर्णय पेंडिंग आहे. निर्णयाची प्रतीक्षा आहे. वाईड बॉल असेल किंवा लिगल बॉल. ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय होता वाईड बॉल. त्या निर्णयाला चॅलेंज केलं फिल्डिंग टीमने आणि रिव्ह्यू वापरलाय. चेक केलं जाईल. चला आपण फिल्डिंग लावून घ्या. दोन निर्णय उद्या आपण फिल्डिंग लावून घ्या. वेळ जास्त व्हायचा ना आपण प्लीज. सर्व टीम फिल्डिंग आपण लावून घ्या. निर्णय येईल. वाईड आला तर 1 रन मिळेल, वाईड नसेल तर 1 डॉट बॉल पाहायला मिळेल. त्यामुळे आपण फिल्डिंग लावून घ्या. हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. आम्हालाही माहिती आहे, परंतु इथे आजची रात्र फार महत्त्वाची सर्व आयोजकांसाठी. चेक केलं जाईल. क्लोज डिसिजन आहे. निर्णय का असेल निर्णयाची प्रतीक्षा मात्र दोन्ही टीमला लागली, कारण ऑनफिल्ड अंपायरने वाईड घोषित केलाय आणि त्यांच्या निर्णयाला चॅलेंज केलं फिल्डिंग टीमने. रिव्ह्यूचा वापर केलाय. चेक केलं जाईल. एक रिव्ह्यू प्रत्येक टीमला मिळालाय. त्याचा योग्य वापर प्रत्येक टीमनं केलाय आणि यावेळेला असं वाटतंय खरं तर खेळाडूंना की हा वाईड बॉल नसावा, त्यामुळे त्यांनी रिव्ह्यू घेतलाय. परंतु पंचांनी सांगितलं वाईड बॉल आहे, त्यामुळे दूध का दूध और पाणी का पाणी. चला लवकर निर्णय घ्या. डिसिजन पेंडिंग आहे अजून. DRS चला लवकरात लवकर चेक करा. योगेश वाघ यांचा धावला रेडी करा आता. वाईट बॉल. रिव्ह्यू गमावला फिल्डिंग टीमने. तिसऱ्या पंचांचा इशारा आलाय. वाईट बॉल. ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय कायम, त्यामुळे सलग 2 वाईट बॉल पाहायला मिळाले. आता येणारे 15 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 29 धावांचं समीकरण या मॅच मध्ये असेल. 15-29 18 धावा स्कोर कार्ड वरती आल्या. जोगेंद्र कोळीचं हे षटक पहिल्या ओव्हरमध्ये 9 आल्या होत्या. या ओव्हरमध्ये पहिल्या 3 बॉलमध्ये 9 धावा खर्च केल्या आणि अजूनही 3 बॉल बाकी आहेत. समोर अंकित शिवकर हा फलंदाज स्ट्राईक एंडला. पुन्हा एकदा बॉलला सोडलाय. वन्स अगेन सलग तिसरा वाईट बॉल. दबाव जोगेंद्र कोळीवरती या मॅच मध्ये. मी मगाशी म्हटलं खरं तर डिफेन्सिव्ह गोलंदाजी सुरू झाले. विकेट घेण्याची मात्र त्या ठिकाणी अबिलिटी दाखवलेली नाही आतापर्यंत जोगेंद्र कोहलीने. बॉल डॉट कसे काढता येतील याकडे लक्ष लावलं आता जोगेंद्रने. आणि याच वाईडच्या प्रयत्नांमध्ये आपण पाहिला खरं तर विकेट मिळाला. हेच खरं तर करायचं होतं त्या ठिकाणी. जोगेंद्रला वारंवार वाईट टाकले आणि हलकीशी कणा घेत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद. सेलिब्रेशन आपण पाहिलं फिल्डिंग टीमच्या खेम्यामध्ये. जय शंभो. बघा पहिल्या इनिंग मध्ये ज्या केलेल्या 50 धावा त्यामध्ये सातत्य टिकवायचं होतं त्या ठिकाणी अंकित शिवकरला. आणि क्रिकेटमध्ये जो खेळाडू सातत्य टिकवतो तो मात्र खेळाडू नक्की त्याचं फ्युचर हे ब्राईट असतं. परंतु इथे नशिबाची साथ कमी मिळाली. ज्या ठिकाणी वाईड बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अंकितने केला. हलकीशी कडा घेत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावला आणि त्याच वेळेला आपण पाहिला एक मोठा विकेट त्या ठिकाणी. मला जरी सलग 3 वाईट टाकले असतील तरी महत्वाचा विकेट जोगेंद्रने आपल्या टीमला मिळवून दिला. हे खरं तर कमबॅक आहे जोगेंद्र कोळीचं. मॅच ऑन आहे. शेवटचे बॉल 14 आणि विजयासाठी तब्बल 28 धावा. आणखीन एक खेळाडू अमित शिवकर, अजित शिवकर, अंकित बाद झाला.
शिवकर ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये आहेत. यावेळेला अमित शिवकर हा खेळाडू स्ट्राईक एंडला असेल. धाबा बनवायच्या 14 मध्ये तब्बल 28. सामना संपलेला नाहीये, सामना बॅलन्स आहे. पण इथून जर का आणखीन एका दुसरा विकेट मिळाला तर मात्र मोहा कोलीवाडा संघ तुम्हाला त्या ठिकाणी डॉमिनेट करण्याची खरं तर संधी सोडणार नाहीये. तर मात्र पार्टनरशिप बनवावी लागेल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या या शिवकर ब्रदर्सला. ब्रदरहुड 2 खेळाडू अजित आणि अमित, सलग 3 षटकार सँकी भोगीर यांच्या वतीने तब्बल 2000. येस, आई एकविराचे भक्त निशिम भक्त सँकी भोगीर यांच्या वतीने सलग 3 चौकार आणि सलग 3 षटकारासाठी 2000चं कॅश प्राइज झालंय. सामना जिंकवला तरी 2000. क्या बात आहे. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर, यावेळेला बॉल सोडलाय परंतु हा परफेक्ट यॉर्कर होता, त्यामुळे पंचांनी निर्धाव चेंडू घोषित केलाय. यस, रातो के कातिल संकेत भोईर यांच्या वतीने हे पारितोषिक आलंय. सलग 3 चौकार तब्बल 2000. सामना जिंकवला तरी 2000. मॅच ऑन 13 बॉल आणि 28 धाबा. इनसाइड आउट, अप्रतिम टायमिंग, कव्हर पॉइंटला खेळाडू कक्षाला अभिवादन करणारा हा मस्ट हिटेड सिक्सर. खरतर अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई एकविरा मातेचं हे संगीत तुम्ही ऐकताय. आगरी कोली कराडी सर्व भूमिपुत्रांची कुलस्वामिनी म्हणून खरं तर हे संगीत तुम्ही ऐकलं आई एकविरा मातेचं. 2 ओव्हरचा खेळ संपला, 25 धाबा आल्या. आता येणाऱ्या 12 मध्ये बनवायच्या 22. जो मागचा षटकार शेवटच्या बॉलवरती आला तो बरंच काही सांगून जाईल आता मोहा कोळीवाडा संघाला, कारण मागचं ओव्हर थोडंसं लॉंग स्पेल राहिलं. 16 धाबा खर्च केले मागच्या ओव्हरमध्ये. 12 बॉल आणि विजयासाठी तब्बल 22चं समीकरण. मॅच ऑन 3ऱ्या षटकामध्ये रणजित कोळी आलेत बॉलिंग मार्ग. त्याला घाई करा प्लीज, थोडं स्पीडअप करा. मोहा कोळीवाडा संघाला विनंती राहील, थोडी घाई करा. रणजित कोळी गेले कित्येक वर्ष ज्याने खरं तर या मोहा कोळीवाडा संघाची सेवा केली क्रिकेटच्या माध्यमातून, असं एक 40+ मास्टर. आजी 30 दशक आणि तोच दरारा त्यांचा बॉलिंग मध्ये पाहिला तर समोरच्या दिशेने आक्रमक 2 खेळाडू अमित आणि अजित. आता यावेळेला आपण पाहिलं अजित हा खेळाडू स्ट्राईक एंडला आलाय. 3 भाऊ तिघांचं वैशिष्ट्य आपण पाहिलं, 3 डाव्या हाताचे. यावेळेला लाऊड ऑफी झाली लेग बिफोर द विकेट साठी, आणि त्याच वेळेला आपण पाहिला संधी मिळाली सिंगल रन घेण्याची. संधीचं सोनं केलं, लेग बाईकच्या स्वरूपात सिंगल मिळाली. रन कशा का होईना आता या क्षणाला येणं गरजेदार असतील खरं तर बॅटिंग करणाऱ्या टीमला. 11-21 हे समीकरण या मॅच मध्ये आहे. हा सामना आता थोडासा हाय व्होल्टेज होत चाललाय. मागचाही सामना आपण पाहिला होता, कोपर विपक्ष चिरले. 2 ओव्हरला 14-15 बनवायचे होता. 1 रन मात्र 4थ्या षटकामध्ये आले आणि असं वाटलं होतं की चिरले संघ आता चितपट करेल कोपर टीमला. तो शेवटच्या क्षणापर्यंत उभा राहिला रुपेश, त्याने मात्र दाबांचा पाठलाग करून दाखवला. हा तो खेळाडू राहिला विजेता सामनावीर मागच्या सामन्याचा. तशीच कामगिरी आता एका खेळाडूला मैदानामध्ये करावी लागेल. सामना जिंकायचा असेल तर मग तुम्हाला थोडंसं आपलं एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स किंवा एक्स्ट्रा ऑर्डिनरी तुम्हाला त्या ठिकाणी एफर्ट्स लावावे लागतील. लॉफ केल्या बॉलला ऑन साईडला बरोबर आपण पहिला फुल लेन डिलिव्हरी, आणि त्याच वेळेला आपण पाहिला खरं तर लॉफ करत असताना हा फटका ऑन साईडला पाहायला मिळाला. 1 रन मिळते मिळाली. 10 बॉलमध्ये बनवायच्या तब्बल आता 20 धाबांचं समीकरण. प्रयत्न करत राहा, जे करायचं आहे ते एका दिवसात नाही होणार पण एक दिवस नक्की होईल असं आपण नेहमी सांगत असतो. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न करत राहिले तर तुम्हाला विजयाकडे जाता येईल, आणि जर का तुम्ही प्रयत्न सोडले तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी पराभवाला सामोरं जावं लागेल. पुन्हा एकदा यॉर्कर, कमालीची गोलंदाजी. बघा या वयात एखाद्या तरुणाला लाजवतील अशी कामगिरी मात्र रणजित दादा कोळी मैदानामध्ये साकारतात. जितकं कौतुक करावं तेवढं कमी, कारण मोहा कोळीवाडा संघाच्या क्रिकेटला दिशा आणि गती देणारे हे खेळाडू आहेत. अनुभवी खेळाडू यॉर्कर टाकत असताना 40+ मास्टर. स्टेप आउट झाले. वन्स अगेन आपण पाहिला
वेगवान चेंडू होता, वाईटसाठी अपील झाले त्या ठिकाणी. या चेक केलं जात आहे. तिसऱ्या पंचाची मागणी. सर अंपायर्स कॉल आहे, बॅटिंग टीम कॉल आहे. यस, वाईटसाठी चेक केलं जाईल. खरं तर या गोष्टी होतात, कधी कधी बॅट ग्राउंडिंग देखील होते, त्या क्षणाला तो नॉईज देखील ऐकायला मिळतो आणि अपील त्यावेळेला केली जाते. परंतु इथे आपण पाहिला खरं तर खेळाडूने सांगितलं हा बॉल वाईड आहे, त्यामुळे कॉन्फिडन्स त्यांचा भरपूर आहे. वाईड बॉल नाही आहे, लिगल बॉल आहे, त्यामुळे इथे आपण पाहिला हा निर्धाव चेंडू. जबरदस्त यॉर्कर. प्रवीण, खरं तर जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण सामने पाहत असतो तेव्हा ते पंच मैदानामध्ये असतात, तेव्हा किती क्राऊड असतो, त्या क्राऊड मैदानात तेवढे निर्णय घ्यावे लागतात. पण त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी आहे. पण इथे आपण पाहिला खरं तर दबाव, कधी कधी आमचा देखील आवाज त्याच मुवमेंटला येतो कॉमेंट्री बॉक्समधून, त्यामुळे नक्कीच मी क्षमा मागेन. पॉज घ्यावा लागतो. ऑन साईडला बॉल बॅक ड्राईव्ह, लॉफ केला बॉलला, डीप मध्ये फिल्डर आहेत, ब्लॅक स्किन समोर बॉलला अडवलाय आणि किमान 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. 1 रन या बॉलवरती मिळाली आणि 1 रनच्या मध्येने संघाची वाढती धावसंख्या आपण जर पाहिली स्कोर कार्डमध्ये तब्बल 28-7 मध्ये 19. हा बॉल अतिशय निर्णायक आहे. मागच्याही ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवरती याच अमितने षटकार मारला होता. आता तो अमित या शेवटच्या बॉलवरती स्ट्राईक एंडला आला, तो देखील कव्हर्सला मारला होता. तर त्याच्याकडे असणारी गुणवत्ता, कौशल्य, नैपुण्य आपण त्या षटकामध्ये पाहिलं. आता इथे देखील एखादा मोठा फटका सजावत सामन्यामध्ये कमबॅक करून देईल का हे पाहावं लागेल. याला ऑन साईडला खिचून मारला बॉल, मिड विकेट मध्ये डीपला फिल्डर आहेत, एकच धाव घेतली. स्ट्राईक मात्र त्या ठिकाणी अमितने स्वतःकडे ठेवली. आता 6-18 हे षटक कमबॅक करून देणार राहिलं, कारण या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या. एकदा जोरदार डाव द्या रणजित कोळी यांच्यासाठी. 40+ मास्टर जरी असले असं आपण नेहमी म्हणत असतो, एक्सपिरियन्स इज बेस्ट टीचर. अनुभवी गोलंदाजाने 3 धावा खर्च केल्या, सामन्यामध्ये परत आणल्या. आता या ठिकाणी मोहा कोलीवाडा संघाला 6 बॉलमध्ये 18चं समीकरण. हे रामदादा भोईर प्रचंड खुश झाले, कारण हे खरं तर लोककला आहे आपली. म्हणजे आपल्याकडे शक्तितुरा, तसं आपल्या आदिवासी समाजामध्ये तरापा नृत्य हा प्रचंड फेमस आहे पालघर जिल्ह्यामध्ये. आणि हे संगीत तुम्ही ऐकताय, प्रवीण गायकरांचं अगदी फेवरेट सॉन्ग आहे. 6 मध्ये 18 बनवायचं मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत कोळीचा पहिलाच बॉल प्रचंड वेगाने टाकला, वायू यॉर्कर. आणि इथे आपण पहिला डॉट बॉल. चर्चा होती खरं तर मगाशी देखील बाबूशाह म्हणाले आयुष्यातल्या आपल्या दुसऱ्या इनिंगला सुरुवात केली, वहिनींचं आगमन झालं. आणि आपण नेहमी सांगत असतो प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. आणि अनिकेत कोळी यांचं लक फॅक्टर मात्र सुरू झालेलं आहे. परंतु त्यांनी सांगितलं माझ्या संघाचं माझं सर्वात मोठं योगदान आहे, त्यामुळे मी चांगली कामगिरी करत आलो आजवर. हे देखील फार महत्वाचं आहे. त्यांनी केलेली कामगिरी आपल्या संघाला त्यांनी डेडिकेट केली. 5-18 3 षटकार मारायला लागतील. थोडासा बाहेर काढला आणि इथे आपण पाहिला वाईड बॉल. मागचा बॉल बरोबर ॲक्युरेट यॉर्कर पाहिला आणि इथे थोडासा बाहेर काढला, त्यामुळे पंचांनी या चेंडूला वाईड घोषित केलंय. येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 17 धावांचं समीकरण. मॅच ऑन आहे. बरोबर डीप कव्हर पॉइंटला एक फिल्डर उभा ठेवला त्या ठिकाणी अमितसाठी. समस्यांपासून पळत राहिला तर त्या पाठलाग करत राहतील. त्यांचा सामना करून बाहेर पडला तर त्यापासून तुम्हाला मुक्ती मिळेल असं म्हणतात. तुम्हाला ज्या अडचणी तुमच्या समोर आल्यात त्यांना न संघर्ष करता आपण जर का त्यांना समस्यांना तोंड नाही दिलं तर तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागेल. त्यामुळे इथून तुम्हाला आक्रमक व्हावं लागेल. आणखीन एक वाईट बॉल. 5 चेंडूमध्ये 16 धावा. या बॉलवरती एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये मजा येईल. त्यामुळे हा बॉल अतिशय निर्णायक आहे. अनिकेत कोळी या खेळाडूचा. समोर अमित आले गुडघा टेकत, लॉफ केला बॉलला सुयश पोचले होते, पण तो सोपा नव्हता. झेल पॅरलल स्ट्रोक होता आणि समांतर झेल पकडणं तितकं सोपं नाहीये, कारण या मैदानातील लश ग्रीन आउटफील्ड नाहीये, तुम्हाला ड्राईव्ह लगत येणार नाहीये. परंतु चांगली फिल्डिंग पाहिली. 4 बॉल आणि 15 धावा. 4 चेंडूमध्ये 15चं समीकरण मॅच मध्ये आलंय.
ज्या ज्या टीम मधील खेळाडूंनी अर्धशतक साकारलीत त्या संघाच्या पाठीराखीने वाटत असेल आमचा संघ सुपर खरं तर 6 ला जायला हवा, कारण अर्धशतक खेळ म्हटलं की या स्पर्धेमध्ये 3 बाईक आहेत. त्यामुळे आता इथून सुपर 6 मध्ये जर तुम्ही बक्षीस पात्र झाला तर तुमच्या खेळाडूने केलेली कामगिरी त्याचं चीज होईल. त्यामुळे तुम्हाला इथे आता 100% योगदान आपल्या संघासाठी द्यावं लागेल. 4-15 समोर अजित या बॉल उडवला, बॉलला बॅकफुटला गेले, उंची घेतली, अंतर देखील कापलं. 6 धावा निर्णायक षटकार मात्र तो बॅटिंग करणाऱ्या अजितच्या बॅट मधून 3 बॉल आणि विजयासाठी 9 धावा. तीन बॉल आणि 9 धावा. वॉट अ मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा. आजच्या रात्रीमध्ये प्रत्येक सामने हे आपण जर पाहिले तर हाय व्होल्टेज झाले. पहिले काही सामने एक थोडेसे एकतर्फा झाले. अजित शिवकरने जर का हा सामना जिंकून दिला तर सँकी भोईर तब्बल 2000 पायात टाकला, बॉल लाऊड अफील, थोडासा आउट ऑफ स्टंप पिचिंग पंचाने सांगितलं. बॉलचं डिरेक्शन इम्पॅक्ट हे देखील फार महत्वाचं होतं. आता 2 बॉल 8 डू ऑर डाय, लेग बायच्या स्वरूपात सिंगल आली, डू ऑर डाय असं हे समीकरण. 2 बॉल मध्ये 8 धावा. मॅच मध्ये आता थोडासा ट्विस्ट निर्माण झालाय. संयम ठेवावा लागतो. कधी कधी अडचणीतून जर तुम्ही मार्ग काढला तर तुमचे चुकीचे दिवस येत असतात. या ठिकाणी पाहिला जो संयम दाखवला फलंदाजाने, आता संयम जुगारून तुम्हाला इथे आक्रमक व्हावं लागेल. 2 चेंडूमध्ये 8 धावा. पाणी घेऊन चला मैदानाच्या आतमध्ये, पाण्याची आवश्यकता आहे. 12 खेळाडू दोन्ही संघांचे. चला पाणी घेऊन चला लवकरात लवकर. रात्र झाली, रात्रीचा खेळ चाळे. नटराज क्रीडा मंडळ नावे आयोजित आपण पाहता नटराज ट्रॉफी 2025 हे दमदार पर्व, अप्रतिम दर्जाचं हे आयोजन. सर्व खतर आयोजकांचं मनापासून कौतुक करूया. त्यांच्या वतीने आपण पाहता या स्पर्धेमध्ये 3 टू व्हीलर बाईक आमच्या समोर आहेत. मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज. तुझ्याकडं जांभूळ पिकल्या झाडा जय हे चित्रपटातील संगीत आपण ऐकलं. अगदी आपल्या कर्नाटक विभागातील हे तुम्ही दृश्य देखील चित्रपट बहुतांश शूटिंग आपण तिथे पाहिली. जास्तीत जास्त आमच्या गावातील शूटिंग आहे त्या मूवी मध्ये. कर्नाटक परिसरातील लॉफ केला बॉल आणि इथे फटका फसला की मॅच फसली, विकेट मिळालाय. आता 1 बॉल आणि विजयासाठी तब्बल 8चं समीकरण पूर्णपणे मॅच मध्ये शिरकाव केलाय. मोहा कोलीवाडा संघाने खेळाडू बाद झालाय. त्या ठिकाणी अजित शिवकर. एक चेंडू मध्ये आता 8 धावा. आता या सामन्यामध्ये गोलंदाजाला चमत्कार करावा लागेल. अमित बाद झालेत, अजित नॉस्ट्रायकिंग एंडला, रोहन मैदानाकडे चाललेत. सामना जड झालाय, अवघड झाला आता खरं तर लांगेश्वर मोराबे टीमला. तर या दरम्यान मी आदरणीय मनोज दादा कोळी यांना विनंती करतो आपण या मंचावरती आपलं मनापासून स्वागत. जॉन्टी घरत यांच्या वतीने आपल्याला आग्रहाचं निमंत्रण. या व्यासपराधी एक शांत संयमी संघनायक आणि रोशन मनोज कोहली यांनी नेहमीच संघासाठी दमदार योगदान दिलाय आणि एक दोस्ती दिलाय तो राजा माणूस. 1 बॉल मध्ये आता 8 धावा असं हे समीकरण. चला मनोज दादा आपण या मंचावरती. शेवट गोल झालाय परंतु सामन्यामध्ये पराभव स्वीकारावा लागलाय. चेक केला जाईल, DRS घेतलाय.
चला आपण DRS गमावला एक जो होता अंपायर्स येस अंपायर्स कॉल आहे चेक केलं जाईल अंपायर्स कॉल आहे कारण हा क्रुशल मुवमेंट आहे त्याने मात्र DRS घेतला चेक केलं जाईल हाईट फॅक्टर चला फेअर डिलिव्हरी त्यामुळे हा सामना जिंकलाय मोहा कोळीवाडा संघाने अभिनंदन मोहा कोळीवाडा टीम आजच्या रात्रीमध्ये हा संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला हार्ड लक टीम लांगेश्वर मोराबे